सकाळी खिडकी उघडली की चिव काऊंचा आवाज यायला हवा असं वाटतं. पण इथं ना गुड मॉर्निंग करत एकमेकांना मिठा मारणारे या गुड मॉर्निंग विश करणारे वॉक करणाऱ्यांच्या बुटांचा आवाज जरा जास्तीच येतो. इतक्या थंडीत एवढी उत्साही माणसं बघून मला ना पुन्हा झोपावंसं वाटतं. एवढी ताकद येते कुठून यांच्यात एवढ्या थंडीमध्ये? बरं असू द्या. सुट्ट्या संपल्या आणि आज शाळेचा पहिला दिवस होता. बिचारी पोरं, पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि मुलांच्या चेहऱ्यावरचे दुःख. हे बघून वाटतं की मुलं देवाघरची फुलं असतात. हे बघा, टेरेसवर येताच कबूतर दाणे टिपत होते, पण मी येताच थवा आकाशात उडून जातो. इथे आलं की समजते स्वच्छ भारत अभियान काय असतं ते. कारण की ते गरजेचंही आहे. टेरेसवर होतेच तर आजचं वातावरण जरा आभाळच होतं. सूर्य दिसेनासा झाला. मी म्हटलं चला गवती चहा आणि चक्रीचे झाड इथे आहे, तर म्हटलं त्याच्याकडेही बघूया. तर इथे ना चक्रीच्या झाडांना 2-3 फुलं लागतात आणि खाली गळून पडतात. कारण की 2-3 फुलं लागले की तोडू वाटत नाही. त्यामुळे ना त्या झाडांनाच असलेली चांगलं दिसतात. आणि त्यानंतर म्हटलं चला काजूचं आपल्याला पावडर बनवायची आहे मिक्स ड्रायफ्रुट्सची. तर मग इथे काजूचा डबा मी शोधत होते. कारण की ते भाजके काजू आहे, त्याचे साल काढायचे आहे आणि ते साल काढून मग मिक्स ड्रायफ्रूट्सचा पावडर बनवायचा आहे. कारण की मुलं सकाळी स्कूलला जातात, तर त्यांना दुधामध्ये ते मिक्स पावडर ॲड करून दिलं म्हणजे त्यांच्यासाठी हेल्दी पण असतं आणि पौष्टिकसुद्धा असतं त्यांच्या तब्येतीला. तर चला म्हटलं आता बेडशीट पण बदलण्याचा कार्यक्रम हात लागलेच करून घेऊया. हे काम ना बेडशीटच्या चारही कोपऱ्यात स्वतःला गुंडाळून घेण्याशिवाय हे काम पूर्णच होत नाही. आणि हे काम म्हणजे मॉन्डेटरी आहे. कारण की ते नाही केलं तर मग घरात उत्साही वातावरण किंवा आनंदी वातावरण किंवा स्वच्छता आपल्या घरात दिसणार नाही. कुल्लू ना इथे खेळत असतो त्यामुळे सगळं बेडशीट ना लगेच हे होतं, खराब होतं. कारण की तो खेळतो, पदार्थ खातो, सांडवतो, तेलाचे डाग पडतात आणि लगेच खराब होतात. त्यामुळे मग हेही बेडशीट तयार झालं. झाडू मारून घेऊया आणि आता यावर झोपायला मोकळं.